उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन या निवासस्थानी पोहोचलेले आपण बघतोय। ठाकरेंचे सगळे जे फुटलेले किंवा बंडखोर जे खासदार होते ते देखील सध्या नंदनवन या बंगल्यावरती पोहोचलेत आणि त्यांची शिंदेंच्या सोबत चर्चा देखील सुरू आहे। येत्या थोड्याच वेळामध्ये वायबी सेंटरला या खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची देखील एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। तर गेल्या तासाभरापासून हे जे 6 बंडखोर खासदार आहेत ते शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नागेश पाटील आष्टीकर हे देखील नंदनवन या बंगल्यावरती पोहोचलेले दिसतात आणि थोड्याच वेळात हे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दुसरीकडे खासदारांच्या बंडखोरीच्या नंतर आता आमदारांची एक महत्त्वाची बैठक शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेकडून बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये सध्या आमदारांना मार्गदर्शन केले जाताना दिसतंय। तर नंदनवन या निवासस्थानी सध्या खासदार पोहोचतायत। दुसरीकडे वायबी चव्हाण सेंटरमध्ये हे खासदार पक्षप्रवेश करणार आहेत शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आहे ज्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। कालपासून या बंडखोरांच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ठाकरेंनी दौरा सुरू केलाय आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सध्या आमदारांची बैठक बोलवली जाते। याविषयी अधिकची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत, वेदांत नेब आहेत आणि वायबी चव्हाण सेंटरवरून अक्षय भाटकर आपल्या सोबत असणार आहे। सुरुवातीला आपण सचिनकडे जाऊयात। सचिन, गेल्या तासाभरापासून नंदनवन या बंगल्यावरती बंडखोर खासदार पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे। नक्कीच यामिनी, जसं तू म्हणालीस की 5 ठाकरे गटाचे खासदार ज्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सध्या नंदनवन बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। केवळ ओमराजे निंबाळकर या व्यतिरिक्त जे सर्व खासदार आहेत हे सध्या नंदनवन बंगल्यावरती आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत सध्या बैठक आहे। काही वेळातच वायबी चव्हाण सेंटरवरती या सगळ्या 6 खासदारांचा शिंदे गटामध्ये अधिकृतपणे प्रवेश होईल। तत्पूर्वी बैठक सुरू आहे आणि आपण बघतोय की सध्या या संपूर्ण परिसराचा पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटाला एक इशारा दिलेला होता। या सगळ्या 6 खासदारांना एक इशारा दिलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की सध्या पोलीस बंदोबस्त इथला वाढवण्यात आलेला आहे। 5ही खासदार सध्या इथे उपस्थित आहेत आणि यांच्यासोबत सध्या एकनाथ शिंदे यांची बैठक आहे। त्यानंतर ते वायबी चव्हाणला जातील आणि तिकडे पत्रकार परिषद होईल। अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरं ही खरं तर शिंदे गटाकडून येणं बाकी आहे। नेमका गट स्थापन झाला आहे का, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे का, त्यासोबतच ओम बिर्लांना लिहिलेले पत्र, त्यांचा फोटो हे अद्याप समोर आलेले नाही। त्याचा खुलासा या पत्रकार परिषदेत होऊ शकतो। त्यासोबतच नेमकी जाण्याची फुटीची कारणं काय आहेत यावरती देखील ठाकरे गटाकडून अनेक आरोप या खासदारांवरती करण्यात आलेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पत्रकार परिषदेत मिळण्याची अपेक्षा आहे। यामिनी, अगदी सचिन सोबत रहा। यानंतर आपण वायबी चव्हाण सेंटरला अक्षय भाटकर यांच्याकडे जाऊयात, कारण थोड्याच वेळात हे जे बंडखोर खासदार आहेत ते वायबी चव्हाण सेंटरला येतील आणि त्यांचा पक्षप्रवेश शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होईल। कशी नेमकी तयारी सध्या सुरू आहे अक्षय त्या ठिकाणी? तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। मी सध्या वायबी चव्हाणच्या गेटवर आहे आणि या गेटवर आता कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे आणि वायबी चव्हाणच्या बाहेरचा परिसर पूर्णतः पोलिसांनी इथे कॉर्डन ऑफ केलेला आहे। मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी दिलेली आहे कारण की अनेक खासदार आमदार इथे यायला सुरुवात झालेली आहे। मग ज्या ठिकाणी हे खासदार आहेत, ज्या ठिकाणाहून ते निवडून आलेले, मग परभणी असेल, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या परिसरातले असेल, तर त्या ठिकाणचे सगळे आमदार देखील आता यायला सुरुवात झालेली आहे आणि याच वायबी चव्हाण सेंटरमध्ये आता अनेक नेते पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात इथे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते पोहोचतील आणि आपल्याला एक महत्त्वाची माहिती देखील मिळालेली आहे। आज ज्यावेळी पत्रकार परिषद होते आहे त्या पत्रकार परिषदेच्या वेळी केवळ एकनाथ शिंदे हेच उपस्थित राहणार नाहीये, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तिकर हे देखील उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्यांच्या सोबत शिवसेनेचे सगळे आमदार, सगळे खासदार देखील उपस्थित असतील। शंभूराज देसाई सध्या आलेले आहेत इथे आपण पाहत आहे आणि अशा प्रकारे शिवसेनेचे सगळे मंत्री देखील या वायबी चव्हाण सेंटरला आता हळूहळू पोहोचतात आणि त्याच सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत सगळे नेते, उपनेते यांच्या उपस्थितीमध्ये आजची पत्रकार परिषद होईल। ज्यावेळी ही पत्रकार परिषद सुरू होईल त्यावेळी अनेक खुर्च्या त्या ठिकाणी असतील आणि मंचावर ज्या ठिकाणावरून ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे त्या ठिकाणी हे जे नवीन खासदार आहेत किंवा तेच खासदार नसतील तर त्यांच्यासोबत सगळी शिवसेना आणि शिंदे गटातले सगळे नेते, मंत्री, आमदार, खासदार हे देखील
उपस्थित असतील, स्वतः एकनाथ शिंदे असतील आणि त्यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित असतील. त्याच्यामुळे आजची ही पत्रकार परिषद एक ग्रँड पत्रकार परिषद असणार आहे, बरं. एक मोठी पत्रकार परिषद असणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून शिवसेना शिंदे गट किती मोठा आहे हे सांगायचा प्रयत्न ठीक आहे, हा शिंदे गटाकडून केला जाणार आहे. अक्षय असं सोबत राहा. यानंतर आपण शिवालय या ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाच्या इथे जाऊयात. आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अपडेट्स देत आहेत. वेदांत, एक महत्वाचं म्हणजे आता खासदारांच्या या बंडखोरीच्या नंतर किंवा फुटीच्या नंतर आमदारांना जवळ ठेवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय आणि उद्धव ठाकरे पोहोचल्याचं देखील कळतंय. आपण जर बघितलं तर इथनं म्हणजे YB चव्हाण सेंटर आणि शिवालयाचं अंतर 500 मीटरच्या जवळपास आहे. म्हणजे एकीकडे आमदारांची बैठक ठाकरेंची शिवसेना घेत आहेत, तर दुसरीकडे आपण बघतो ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटून शिवसेना पक्षात, शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. आणि सध्या आपण बघतोय शिवालय, जिथे आतापर्यंत विधानसभेचे 20 आमदार आहेत आणि 20 पैकी 17 आमदार हे शिवालय इथे पोहोचलेले आहेत, तर विधान परिषदेचे 6 आमदार आहेत, त्यातले 5 आमदार हे पोहोचलेले आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन जेव्हा असतं त्या दरम्यान उद्धव ठाकरे आपल्या आमदारांशी संवाद साधत असतात, बैठक घेत असतात. मात्र आजची बैठक का महत्त्वाची, तर ऑपरेशन टायगर हे शिंदे शिवसेनेनं यशस्वी केलेलं आहे. 6 खासदार ठाकरेंचे हे त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. त्यामुळे आमदारांचं म्हणणं जाणून घेणं, आमदारांशी चर्चा करणं, त्यासोबतच वेदांत, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. शंभूराज देसाई बोलतायत. तर नाशिकमधला निकाल आणि एकूणच बंडखोरी खासदारांची या सगळ्या संदर्भात शंभूराज देसाई बोलत होते. आपण पुन्हा एकदा वेदांत नेब आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊया शिवालय कार्यालयाच्या बाहेर. वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि जर आपण आमदारांची उपस्थितीची आकडेवारी बघितली तर 20 आमदार एकूण विधानसभेच्या ठाकरेच्या शिवसेनेकडे आहेत, त्यातले 17 आमदार हे बैठकीला पोहोचलेले आहेत. 3 आमदार हे पोहोचलेले नाही आहेत. तर विधान परिषदेत जर आपण बघितलं तर 6 पैकी 1 आमदार अनुपस्थित आहे, 5 आमदार पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे थोड्या वेळापूर्वीच या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. आमदारांना ते मार्गदर्शन करतील आणि मी जसं सांगितलं की ऑपरेशन टायगर शिंदे शिवसेनेनं यशस्वी केल्यानंतर पहिल्यांदाच आमदारांची ही बैठक बोलवली आहे. आमदारही फुटतील असं शिंदे शिवसेनेकडनं वारंवार सांगितलं जातं आणि त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं म्हणणं जाणून घेणं, त्यासोबतच त्यांचे जे प्रश्न आहेत मतदारसंघातले, कारण आपण बघतोय खासदार काही प्रश्न मांडत होते, खासदार का फुटले त्याचे कारण सांगत होते की निधी. त्यामुळे या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे आज आमदारांसोबत सुद्धा चर्चा करतील आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, त्यामध्ये कोणते नेमके मुद्दे मांडायचे. शिवाय उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार, खास करून 6 मतदारसंघ ज्या ठिकाणाहून हे सगळे खासदार फुटले त्या ठिकाणी दौरा करणार आहेत, त्याचं सुद्धा नियोजन आजच्या बैठकीमध्ये त्याची चर्चा होईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि जसे मी आधी सांगितलं की एकीकडे आमदारांची बैठक आणि 500 मीटर अंतरावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार हे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा या सगळ्या संदर्भात विचारलं असता त्यांनी सांगितलं की माध्यमांमध्ये मी सध्या बोलणार नाहीये, योग्य वेळी मी बोलेन, सध्या आपल्याकडे बोलायला काही नाहीये, मी शिवसैनिकांशी संवाद साधतोय, मी माझ्या आमदारांशी चर्चा करतोय. त्यामुळे उद्धव ठाकरे कदाचित बैठक झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देतील. अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते वेदांत. भांडूपमध्ये पोस्टर्स लागले. तर ऑपरेशन टायगरच्या संदर्भातली इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती आली आहे. ऑपरेशन टायगर हे 1.5 वर्षांपासून सुरू होतं अशी देखील माहिती आहे. नोव्हेंबर 2024च्या निकालाच्या नंतर शिंदेनी ठाकरेंच्या खासदारांवरती लक्ष ठेवलं होतं आणि 5 टप्प्यांमध्ये हे ऑपरेशन राबवलं गेलं अशी माहिती मिळते. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. कृष्णा, काय नेमके हे टप्पे होते, कशा पद्धतीने हे ऑपरेशन टायगर 2024 पासून राबवण्यात आलेलं आहे? आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला हवं तेवढं यश मिळालं नव्हतं. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर तत्सम गोष्टी असेल, यामुळे पूर्वीचा जो त्यांचा पराजय होता लोकसभेचा तो विधानसभेमध्ये त्यांना भरून काढता आला आणि घवघवीत यश मिळालं. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची संपर्क सातत्यानं वाढला. हा या ऑपरेशनचा पहिला टप्पा होता आणि ह्या टप्प्याची सुरुवात जी आहे ती निकालानंतरच या ठिकाणी सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल.
पहिला टप्पा आपल्याला जो दिसतो यातला तो पहिला टप्पा होता डिनर डिप्लोमसीचा आणि आपण फेब्रुवारी 2025मध्ये संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी एक खासदारांची बैठक झाली. म्हणजेच तिथे जेवायला या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि खासदार नाराज असल्याची चर्चा सुरुवातीला तिथेच झाली. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने काही पावलं उचलण्यात आलेली होती, ज्यामध्ये आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले. आदित्य ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर संजय राऊतांच्या निवासस्थानी सगळ्या खासदारांची बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्यावेळेस तुर्तास तरी या सगळ्या जे ऑपरेशन होतं त्याला थोडासा ब्रेक लागल्याची या ठिकाणी माहिती मिळाली. या ऑपरेशनचा दुसरा टप्पा होता की ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या ठिकाणी सुरू झाल्या त्यावेळेस पुरेसा वेळ आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी प्रचाराला दिला नाही, अशा प्रकारची एक खंत सुरू झाली. त्याचबरोबर पक्षाकडनं ज्या पद्धतीनं या निवडणुका लढवण्यासाठी निधी यायला हवा होता तो देखील आला नाही, अशा प्रकारे देखील बोललं गेलं. मातोश्रीची थेट संपर्क होत नाही अशाही कुणकुण या ठिकाणी सुरू झाली आणि पुन्हा या ऑपरेशनची सक्रियता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तिसरा टप्पा सांगायचं झाला तर तो सातत्यानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या वतीनं सातत्याने हे सगळे प्रयत्न सुरू होते. त्यांना भेटी घेतल्या जात होत्या. त्यांना काही शिंदेंच्या शिवसेनेचे नेते खाजगी विमानाने जाऊन त्यांच्या गावी या ठिकाणी भेट घेत होते आणि सातत्यानं खासदारांना विविध राजकीय ऑफर या ठिकाणी दिल्या जात होत्या. मात्र त्याही वेळी आपण पाहिलं तर पुरेसं संख्याबळ म्हणजे 6 खासदारांची संख्या जी फुटण्यासाठी किंवा वेगळा गट तयार करण्यासाठी लागत होती ती या ठिकाणी मिळू शकलेली नाही. आणि चौथा टप्पा या सगळ्याचा सुरू झाला तो 2026ला आणि हा सगळ्यातला एक निर्णायक टप्पा होता. अर्थसंख्येमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये पुन्हा एकदा या सगळ्याची मोहीम राबवली गेली. सर्वांशी संपर्क खासदारांचा वाढवला गेला. शिंदेंचे जर आपण पाहिलं तर मागच्या महिन्याभराचे दौरे जर आपण दिल्लीचे काढले तर खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचे दिल्लीचे दौरे या ठिकाणी झाले होते आणि भाजपाकडून देखील या सगळ्या ऑपरेशन संदर्भात याच काळामध्ये हिरवा कंदील या ठिकाणी घेतला गेला. आणि आज जो सर्वात महत्त्वाचा निर्णायक टप्पा जो ठरला तो या आठवड्यांचा आणि या आठवड्यामध्ये 6 खासदारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवण्यात आलं. त्यांच्यासाठी चार्टर प्लेन देण्यात आले. 17 जूनला दिल्लीच्या हॉटेलमध्ये म्हणजे लीला हॉटेलमध्ये आपण सांगितलं होतं की तिथे एक बैठक झाली. त्यामध्ये श्रीकांत शिंदे या ठिकाणी उपस्थित होते. काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. प्रकाश आंबेडकर बोलतायत, आपण जाऊया. नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. या सगळ्यांचं स्वागत आपण करतोय. पण आज सुद्धा एक मोठा प्रवेश होतोय. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय आणि मला असं वाटतं की त्याचंच हे प्रतीक आहे. तर गेल्या 1.5 तासांपासून 1 तासापासून हे जे सगळे बंडखोर खासदार आहेत ते नंदनवन या बंगल्यावरती उपस्थित आहेत. दुसरी एक महत्त्वाची ऑपरेशन टायगरच्या संदर्भातली इनसाइड स्टोरी अशी हाती येते की 2024 नोव्हेंबर पासूनच या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये वेगवेगळे टप्पे राबवले जात होते. यानंतर आपण जाऊयात. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्या आमदारांची शिवालयामध्ये बैठक सध्या सुरू आहे. एकीकडे पावसाळी अधिवेशन, दुसरीकडे खासदारांची बंडखोरी, या सगळ्याची पार्श्वभूमी आहे. वेदांत, तर आमदारांच्या बैठक सुरू असणारी ही दृश्य आपण बघतोय आणि दीपक केसरकर बोलतायत, आपण बघूया. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब आणि पवार मॅडम मिळून प्रगती करतात, त्यामुळे सर्वच लोकांना त्यांच्याबद्दल अट्रॅक्शन आहे आणि लोक सर्व मुख्य प्रवाहामध्ये येऊ इच्छितात. या खासदारांच्यामुळे NDAला मोठं बळ प्राप्त होणार आहे आणि त्याच्याचबरोबर महायुतीलासुद्धा बळ प्राप्त होणार आहे. आणि त्यानंतर कामं होतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर सत्तेत यावं लागलेलं आहे त्यांना, म्हणजे विरोधी बाकावरच्या लोकांची कामं होणारच नाही का? त्यांच्या मतदारसंघात कामं होणारच नाही का? तर शिवालयावरती ठाकरेंच्या या आमदारांची सध्या बैठक सुरू आहे. दुसरीकडे जे बंडखोर खासदार आहेत ते सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत नंदनवन या बंगल्यावरती उपस्थित आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये YB चव्हाण सेंटर इथे पक्षप्रवेश होईल.
पुन्हा एकदा बैठकीच्या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात वेदांत नेब यांच्याकडे. वेदांत, नक्की ज्या प्रकारे आपण बघितले तर 4 आमदार म्हणजे 26 एकूण विधानसभा विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यातले 4 आमदार हे आलेले नाहीत. विविध कारणं त्यांनी पक्षाला सांगितलेली आहेत. काही जण गावी आहेत, काही विधान परिषद निवडणुकीच्या आज निकाल होता त्यामुळे ते व्यस्त होते. मात्र इतर जे आपण बघितले 22 आमदारांची बैठक उद्धव ठाकरे घेत आहेत आणि आपण जे दृश्य बघतोय ज्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत आहेत. विधिमंडळ अधिवेशनाची तर पार्श्वभूमी आहेच, मात्र ऑपरेशन टायगरवर नक्कीच चर्चा केली जाणार, कारण ज्या प्रकारे खासदार फुटलेले आहेत, संघटनेमध्ये एक मोठी फूट पडलेली आहे आणि त्यामुळेच आता पुढे नेमकी काय रणनीती आखायची या संदर्भात आपल्या आमदारांसोबत ही चर्चा उद्धव ठाकरेंची सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया माध्यमांना देताना सांगितले की सध्याच जरी मी काही बोलणार नसलो तरी ते एक महाराष्ट्र दौरा करणार आहेत, विशेष करून 6 मतदारसंघात, ज्या 6 खासदार फुटलेले आहेत त्या मतदारसंघात, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन हे या आजच्या बैठकीमध्ये केलं जात आहे. शिवाय आमदारांचे प्रश्न, कारण खासदारांनी वारंवार एक प्रश्न उपस्थित केला निधीचा, तर त्या संदर्भात सुद्धा सर्व आमदारांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे आपण बघतोय खासदार पक्षप्रवेश करतात ठाकरेंची, तर दुसरीकडे आमदारांसोबत ही बैठक उद्धव ठाकरे घेत आहेत आणि काही सूचना आमदारांना देताना पाहायला मिळतात. अगदी वेदांताचे सोबत राहा. वेळोवेळी आपण या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू.